तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये किती नागरिक असे आहेत, त्यांचा आकडा काय आहे का जे इस्रायल, अमेरिका, इराण युद्धामध्ये तिकडे अटकले आहेत? नाही, एक्झॅक्ट आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध नाही आहे, परंतु जे काही मध्यपूर्व व परिसरातील काही देशामध्ये जे तणावपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या अनुषंगानं त्या देशामधील भारतीय दूतावासांनी एक सुरक्षा ॲडवायझरी निर्गमित केलेली आहे तिथल्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून. आणि ज्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे तिथे आपल्या जिल्ह्यातून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून किती नागरिक गेलेत, आता आमचं नियंत्रण कक्ष आम्ही स्थापन केलेलं आहे शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि प्रत्येक दूतावासाचे नंबर आम्ही आमच्या नियंत्रण कक्षामध्ये ठेवलेले आहेत. आणि जर कोणी जिल्हाभरातले कोणी नागरिक तिकडे गेले असतील आणि त्यांच्याकडे जर काही तशी अडचण काही असेल तर त्यांनी आमच्या नियंत्रण कक्षात संपर्क करावा. त्यांना जी काही मदत लागणार आहे ती सर्वतोपरी मदत देण्याची आम्ही तयारी या ठिकाणी ठेवलेली आहे. परंतु आता तिकडे कोण गेलेलं आहे याच्या संदर्भामध्ये संबंधित नागरिक जाताना कुठली कल्पना दिलेली असेल तर त्याची नोंद ठेवता आली असती, परंतु तशी नोंद नाही आहे. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून जिल्हावासियांना आव्हान केलेलं आहे की परिस्थिती आपल्या नातेवाईक, कोणी मित्रपरिवार कोणी असेल आणि आपल्याला काही त्या संदर्भातली माहिती मिळाली तर ती आम्हाला द्या, आम्ही तातडीनं त्याच्यावर योग्य ते पावले उचलू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.